असंच एक आपण काही वचन बघूया की ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस काय होतं आणि पवित्र आत्मा आल्यावरती जर चुका केल्या जातात तर पवित्र आत्मा कसा नाराज होतो आणि परमेश्वर त्याला दंड देतो. बघू आपण वचन आपली बायबल ओपन करा. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 13. मी वाचतो, लक्षपूर्वक ऐका. आपल्या शेजाऱ्याला बोला कान देऊन ऐक. प्रेज लॉर्ड, हालेलुया. बायबलचं वचन सांगतं ज्याला कान आहे तो ऐक. प्रियानो, मी खरं सांगतो, वचन मिस करू नका. तुमचं घरचं टेन्शन थोडंसं घरीच ठेवा, कारण देवाचं वचनाचं बीज तुमच्यामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. तुमच्या हृदयामध्ये पेरणं खूप गरजेचं आहे. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 13. मी वाचतो. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. बघा प्रियानो, या ठिकाणी वचन सांगतं की शमूएल हा एक परमेश्वराचा भविष्यवक्ता होता आणि परमेश्वराने सांगितलं होतं त्या शमूएलला की जा आणि इशाचा पुत्र जो दावीद आहे त्या दावीदाला काय कर, तू अभिषेक कर आणि त्याला इस्रायलचा राजा म्हणून घोषित कर. पण त्यावेळेस तो फक्त वयाच्या 16व्या वर्षामध्ये होता. प्रेज लॉर्ड, हालेलुया. खूप ध्यान देऊन ऐका. पुन्हा वाचतो. वचन सांगतं की शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. दाविदाला टोटल हे 8 जण होते. पण ज्यावेळेस शमूएल त्या दाविदाच्या घरामध्ये गेला, तो इश्या जो होता त्याचा बाप, त्या बापाला सांगण्यात आलं की तुझे लेकरं कुठे. ज्यावेळेस पहिला आला त्याला रिजेक्ट केलं, दुसरा आला त्याला रिजेक्ट केलं, तिसरा आला त्याला रिजेक्ट केलं आणि जेव्हा शेवटची बारी आली, तो शेवटचा तो रानामध्ये मेंढर चालत होता, त्याचं नाव आहे दावीद. हालेलुया. आणि वचन इथं सांगतं की भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. बघा प्रियानो, जेव्हा अभिषेक येतो ना तेव्हा परमेश्वराचा आत्मा जोरामध्ये कार्य करतो. हालेलुया, हालेलुया. कसं कार्य करतो? प्रेज लॉर्ड. आणि ज्या दिवशी त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरून आला, वचन सांगतं त्याने जवळजवळ 10 ते 11 फुटाच्या गल्ल्याला एकट्याने मारलं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. जोपर्यंत त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नव्हता तो काहीच करू शकत नव्हता. पण जेव्हा त्याच्यामध्ये पवित्र आत्मा जोराने संचलन लागला, वचन सांगतं त्यांनी शमूएलला जाऊन सांगितलं की मी सिंहाला आणि अस्वलाला फाडून टाकलं. का माहितीये? कारण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता. हालेलुया. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? हालेलुया, हालेलुया. आणि जर पवित्र आत्मा असेल ना तुम्ही कुठंच कमजोर पडू शकत नाही. या दाविदाला जेव्हा अभिषेक केला, त्यावेळेस त्याच्या वडिलांनी सांगितलं की आपले भाऊ त्या रणांगणामध्ये गेलेले आहेत, त्यांचं क्षेम कुशल जाऊन विचार आणि मला काहीतरी अशी खून घेऊन ये की माझे लेकरं सुखरूप आहेत. दावीद वयाचा 16 वर्षाचा आणि जेव्हा तो त्या रणभूमीमध्ये गेला त्याने बघितलं एक 10-11 फुटाचा कोणतरी राक्षसी वृत्तीचा माणूस तिथे थांबून इस्रायलच्या लोकांना तो शिरशाप देतो. आणि पुन्हा काय झालं? दाविदाच्या आतमध्ये तो पवित्र आत्मा जोराने संचार करू लागला. वचन सांगतं दावीद म्हणला हा बेसुद्धी माणूस इस्रायलच्या लोकांना कमजोर समजतोय.
हालेलुया. आणि पवित्र आत्मा त्याला गप्प बसू देत नव्हता. पवित्र आत्मा त्याला सांगत होता, उठ आणि जा आणि मारून टाक त्या गल्ल्यात. हालेलुया. पण त्याची गोष्ट प्रत्येकाला त्यांनी सांगितलं. त्यांनी शौलाला सांगितलं की मी जाऊन सामना करेन त्या गल्ल्यात. शौल हसायला लागला. हालेलुया. हालेलुया. कारण शौल हा परमेश्वराने निवडलेला एक जबरदस्त योद्धा होता. हालेलुया. शौल पण त्याला मारू शकला असता. ध्यान देऊ नका, शौल पण गल्ल्याला मारू शकला असता. पण प्रॉब्लेम काय झाला माहितीये, त्यावेळेस त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला वचनामध्ये दाखवून देतो. त्याच्यामध्ये आपण शमूएल 16 मध्ये बघू. शमूएल 1 त्याचं 16 वचन आणि 16 अध्याय आणि वचन पहिलं वचन सांगतं, मग परमेश्वराने शमूएलला म्हटले, मी शौलाला इस्रायलच्या राज्यपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठभर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशिया बेतलहेमकर याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्या करता राजा निवडलं आहे. हालेलुया. हालेलुया. कारण जेव्हा शौलाने परमेश्वराची आज्ञा मोडली, त्याच्यानंतर त्याच्यात तो पवित्र आत्मा निघून गेला. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामुळे या शौलाने त्या गल्ल्याचा सामना नाही केला, कारण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा त्यावेळेस नव्हता. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा देतो, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला दान वरदान देतो, तर तुम्हाला ते टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा परमेश्वराची आज्ञा मोडली जाते ना, तेव्हा तो पवित्र आत्मा निघून जातो आणि तोच पवित्र आत्मा परमेश्वर दुसऱ्याला देतो. हालेलुया. हालेलुया. कारण शौलाला निवडलं होतं, पण वचन सांगतं शौलाने परमेश्वराची आज्ञा मोडली आणि आज्ञा मोडल्यामुळं परमेश्वराने सांगितलं, आता दावीदावर अभिषेक कर. हालेलुया. प्रियांनो, असे कितीतरी लोक पाहिलेले, मी सेवक पाहिलेले, परमेश्वराचा आत्मा त्यांच्यामध्ये जोरात काम करत होता, पण मुखाने शिव्या देऊ, श्राप देऊ, कुरकुर करून त्यांचा आत्मा, पवित्र आत्मा त्यांनी त्यांच्या हाताने घालून टाकला. परमेश्वराचे याच्यामध्ये काहीच नुकसान होत नाही. नुकसान होतं तर त्या व्यक्तीचं होतं. जर परमेश्वर तुम्हाला दान वरदान देतो, परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा देतो, तर तुम्हाला तुमच्या तोंडावरती ताबा ठेवावा लागतो. तुम्हाला निरंतर प्रार्थना करावी लागते. तुम्हाला परमेश्वरासमोर याचना दयावया करावा लागतात, उपवास करावा लागतो. मग परमेश्वर याला काढतो, त्याला खाली बसवतो आणि दुसऱ्याला उभा करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या डोळ्यात देखत मी अशी सेवा बघितली. परमेश्वराचा आत्मा त्यांच्यामध्ये जोरदार होता, सेवा पण जोरदार होती. पण जेव्हा ते पापामध्ये पडले ना, जेव्हा त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली, त्याच्या घरातही त्याची मंडळी, त्याचं घरदार, त्या सेवकांचं पूर्ण नासधूस झालं. म्हणजे परमेश्वर म्हणतो, तू माझ्या कामाचा नाहीस. आणि परमेश्वर काय करतो, त्याला सोडून दुसऱ्याला उभा करतो. या ठिकाणी पण ते झालं. शौलाने देवाची आज्ञा मोडली, पण देवाचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणला, या दावीदाला जा, त्याच्यावर तेलाचा अभिषेक कर, कारण तो माझा निवडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याच्यावर अभिषेक झाला, वचन सांगतं की परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये जोराने संचरू लागला. हालेलुया. आणि जेव्हा तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये संचरू लागला, तर त्याने काय केलं, त्या इतक्या मोठ्या गल्ल्यात शाळेत शिरली. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं, तो बोलायला लागला की हा बेसुद्धी माणूस हा इस्रायलच्या लोकांना शिव्या शाप देतोय. बेसुद्धी म्हणजे काय, त्या काळामध्ये परमेश्वराने एक कराराची खूण ठेवली होती. प्रत्येक पुरुषाला एक सुंता म्हणून कराराची खूण दिली. जे परमेश्वराचे लोक आहेत त्यांना खतना करणं हे जुन्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये हे खूप गरजेचं होतं. हालेलुया. म्हणून या दावीदाने सांगितलं, हा बेसुद्धी हा माझ्या परमेश्वराच्या नावाने मला शिव्या देतोय. दावीद राजामध्ये पवित्र आत्मा जोराने संचारत होता.
त्याचा आत्मा त्याला शांत बसू देत नव्हता आणि पवित्र आत्मा त्याला बोलला, चल उठ आणि या गल्ल्याला मारायला चल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये असतो ना, तो पवित्र आत्मा त्याला कधी गप्प बसू देत नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा असतो ना, तो व्यक्ती कधीच आजारी पडू शकत नाही, तो कधी गरीब होऊ शकत नाही, तो कधी लाचार होऊ शकत नाही, तो कधी कमजोर होऊ शकत नाही, त्याला कधी दुष्ट आत्मा सतावू शकत नाही. हालेलुया. तो पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये असेल ना, तर वचन सांगतं तो तुम्हाला हातभार लावतो. हालेलुया. बोला हातभार. तुमच्या शेजाऱ्याला बोला, तो पवित्र आत्मा तुला हातभार लावणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ज्यावेळेस तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये कार्य करत होता, तो गप्प नाही बसला. लोक त्याला हसत होते. हे 16 वर्षाचा टीन एज मधला, म्हणजे किशोर वयात म्हणतो ना आपण, 16 वर्षाचा हा काय मारणार आहे त्याला. पण तो मारायला दावीद नव्हता, मारायला त्याच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्मा होता. हालेलुया. तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्ही कधीही फेल जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस माणूस इंटरव्ह्यूला जातो ना, इंटरव्ह्यूला 100 लोकांमध्ये काय होतं की 10-15 लोक सिलेक्ट होतात आणि त्यांना मग एक लेटर येतं, यू आर सिलेक्टेड. आणि मग ते खूप खुश होतात. हालेलुया. आणि बाकीचे नाराज होतात आणि म्हणतात, अरे मी सिलेक्ट नाही झालो. पण माझा परमेश्वर म्हणतो, लोकांच्या नजरेत तुम्ही जे झालाशी ना, मी तुला सिलेक्ट करीन. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला सिलेक्ट करेल. लोक म्हणतील देव आहे, फेकून द्यायला काही कामाचा आहे, दे अक्कल आहे, याला अक्कल नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यक्ती हा घाणेरडा आहे, हा गरीब आहे, भिकारी आहे, पण माझा परमेश्वर म्हणतो, जे रिजेक्ट आहे ना, रिजेक्ट, त्यांना मी सिलेक्ट करणार आहे. हालेलुया. आपल्याला कमजोर समजू नका. स्वतःला कमजोर समजू नका. तुमच्या पास्टरला सुद्धा प्रत्येक जण म्हणत होते, गेली केस कामातून, देवरा गेला कामातून, हा कॉन्ट्रीवर कॉन्ट्री धुसो, हा काही कामाचा नाही. पण माझा परमेश्वर खूप डेंजर आहे. तो म्हणतो, लोकांनी तुला लांब केलं चालेल, पण मी तुला सिलेक्ट करणार आहे. हालेलुया. कमजोर समजू नका. प्रेज द लॉर्ड. तयारीला लागा, तयारी करा. हालेलुया. 16 वर्षाच्या दावीदाला जर माझा परमेश्वर निवडू शकतो, प्रेज द लॉर्ड, इथे बसलेल्या प्रत्येकाला माझा परमेश्वर निवडणार आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्या दावीदामध्ये तो परमेश्वराचा आत्मा जोरात काम करायला लागला, गप्प नाही बसला. गप्प बसलाच नाही. तो उठला आणि त्याने काय केलं माहिती, त्याच्या मुखाने त्याने काय केलं, आशीर्वादाची घोषणा केली. अरे म्हणला, बेसुद्धी माझा परमेश्वर तुला माझ्या हातामध्ये देणार आहे, आणि तुझ्या तलवारीने मी तुझं मुंडक कापून टाकणार आहे. हालेलुया. आज तो गरिबीचा गल्ल्या तुमच्या समोर उभा असेल, तो आजारपणाचा गल्ल्या तुमच्या समोर उभा असेल. प्रेज द लॉर्ड. तो कमजोरीचा गल्ल्या तुमच्या समोर उभा असेल, पण तो पवित्र आत्मा जर तुमच्यात असेल ना, त्याला हलवून पाडेल. हाणून पाडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. देव वचन या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस तुमच्यावर अभिषेक होतो ना, जेव्हा पवित्र आत्मा येतो ना, त्याला सबूत ठेवा.
त्या पवित्र आत्म्याला जपून ठेवा. जशी पौल म्हणतो तुमच्या कुटीमध्ये तेल भरभरून ठेवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसे या गल्ल्याला या 16 वर्षाच्या या दाविदाने हाणून पाडलं, जेव्हा माझ्यामध्ये पवित्र आत्मा आला, या देवाला का जेव्हा माझ्यामध्ये पवित्र आत्मा आला, मला एक वेळेस फोन आला. काय आला? पवित्र आत्मा आला. त्याच्यानंतर मला एक फोन आला की अमुक बहीण आहे, विधर्मी होती, वेगळ्या जातीची, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता का? कारण तिला दुष्ट आत्म्याने पिळून टाकले आणि ती इतकं भयानक आहे ते तुम्हाला कंट्रोल मध्ये घेऊन आले. मी बेडरूम मध्ये गेलो, गुडघ्यावर गेलो, ईश्वराकडे हात केले, म्हणलं प्रभू ही पहिली वेळ आहे, मला तर काहीच माहित नाही. जर प्रभू या व्यसनात या खालीतनं तू जर मला बाहेर काढू शकतो आणि तुझ्या वचनामध्ये दिले माझ्या नावाने तुम्ही भूते काढू शकता. लोक आले पण ते कुणाला काढता नाही आलं. आणि ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी प्रार्थना केली. मला पवित्र आत्मा म्हणला गप्प बसू नको, उठ, बायबल घे, चल आणि तुझ्या जोडीदाराला सोबत घे, मी तुझ्या सोबत आहे. मी जेव्हा गेलो, मी एकटा नव्हतो, आम्ही 3 लोक होतो, मी, पवित्र आत्मा आणि आमचे सहकारी प्रशांत. आणि जेव्हा मी गेलो त्या व्यक्तीने मला बघितलं, माझे अंगावर जीन्स पॅन्ट होती आणि एक जॅकेट होतं. आणि जेव्हा त्यांनी मला बघितलं, मला म्हणला तुम्हाला खरंच भूत काढता येतं का? त्याला अवघड वाटला. आणि हा एक मुलगा जीन्स पॅन्ट घालून आलाय, जॅकेट घालून आलाय आणि पिशवीमध्ये कसलं तरी पुस्तक, म्हणजे आपलं पवित्र शास्त्र होतं. आणि मला तो बघून खाली बघायला लागला. मला हात घालायचा असेल तर नीट घाला, ते खूप भयानक आहे. मी म्हणलं प्रभू काय करू? पवित्र आत्मा जोरात संचालक होता, मी तुझ्या सोबत आहे. मी त्याला बोललो बाजूला सरळ, आणि जेव्हा त्या घरात गेलो त्या आईला बघितलं. 50-52 वय असेल. ती एवढी मोठी वेळ झाली होती आणि ती पहिलीच वेळ, मला काहीच माहिती नाही. जसं या दाविदा सोबत झालं ना, हालेलुया, तो आत्मा संचालक होता. मी बोललो प्रभू मी काय करू? पवित्र आत्मा मला सांगते, मला सांग, आणि त्याची लोक मला बघत होते. हा जीन्स पॅन्ट जॅकेट घालून आलेला हा काय करणार? त्याच्या अंगावर नाही भगवे वस्त्र, त्याच्या हातात नाही गुल्या माळा, त्याच्या हातात नाही गुंड पंख, हे काही चांगलं नाही. आणि हा काढणार कसं? त्याला काय माहिती माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. काढणारा मी नाहीये, माझ्यामध्ये जो आहे तो त्याला काढणार आहे. येशूच्या नावात जोरदार प्रार्थना केली. तो शैतान आलून ओरडून येशूच्या नावाला घाबरून पळवून त्याला. हालेलुया, पवित्र असं काम करू हे दिले आहे. आणि जेव्हा मला समजलं ना की अरे म्हणून सुद्धा मला घाबरायला लागले, तो माझा गैरसमज होता. ते मला नव्हते, माझा आत्ममध्ये जो होता ना पवित्र आत्मा, त्याला ते घाबरून पळून गेले. हालेलुया, ही खरी आणि रिअल साक्ष आहे. इथे भावनाशात बसलाय, खरे खोटे. कारण मी विधिवत रूप आहे, मी खोटं बोलणार नाही, ही विधिवत रूप आहे. हालेलुया, आज तोच पवित्र आत्मा, तोच पवित्र आत्मा परमेश्वर प्रत्येकाला देतो. पण काय होतं? थोड्याशा भांडणामुळे, थोड्याशा चिडचिडीमुळे, थोड्याशा प्रॉब्लेम्समुळे तो पवित्र आत्मा आणि जसं त्या शौलाला निवडलं होतं, पण शौलाने परमेश्वराची आज्ञा मोडली. परमेश्वर कुणासाठी थांबत नाही. त्याचं काम तो जेन्युइन आणि प्रॉपरली दुसऱ्याकडे करून घेतो. जर तुला जमत नाही तर तुझा आत्मा, जो पवित्र आत्मा तुला दिलेला आहे, तो परमेश्वर काय करतो? लगेच दुसऱ्याला देतो. म्हणून वचन सांगतं, जे पहिले ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे ते पहिले होतील. हालेलुया, बोला मी पहिला आहे, मी पहिला आहे, मी पहिला आहे. आमेन. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका.
पवित्र आत्मा आलेला आवाज होतो. ध्यान देऊन ऐका, जेव्हा पवित्र आत्मा येतो तो आवाज येतो, तो अन्य भाषेमध्ये येतो, पण तो जेव्हा जातो ना तुम्हाला सांगून जात नाही. हालेलुया. कारण परमेश्वर तुमच्यावरती पालक ठेवतो आणि तुमचं आपटून राहणं, तुमची प्रार्थना, तुमचं वागणूक, तुमचं बायबलचं वचन वाचणं, या प्रत्येक गोष्टी परमेश्वर ऑब्झर्व करतो. आणि त्याच्यानंतर तो परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा देतो. तो अन्य भाषेद्वारे येतो, तो व्हायब्रेशन करत येतो, पण जाता नाही ना, जाता नाही. मी तुम्हाला सांगू, एक जर पाप केलं ना तो तुमच्या शरीरात निघून जातो. का माहिती? तो खिन्न होतो. बायबलचं वचन सांगतं, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. प्रार्थना करा, उपवास करा, वचन वाचा. हालेलुया, हालेलुया. आणि ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे असे पण मी लोक बघितले, पण त्यांना तो पवित्र आत्मा नाही चालवत. त्यांना क्लिअर ती दुष्ट आत्मा चालवते. अन्य भाषा बोलतील, अन्य भाषा पण बोलतील, पण मी बघितले मिसऱ्या लावतात, तंबाखू खातात आणि अन्य भाषा बोलतात आणि ते एका फळात राहतात. मी अन्य भाषा बोलते, मी अन्य भाषा बोलतो, म्हणजे परमेश्वर माझ्याकडे आहे आणि ते भ्रमात पडतात. खूप जोरात होतो, पण घरी गेले की हे अशी मोठं मोडून शिव्या, ह्याने असं केलं, ह्याने तसं केलं, तिने ते केलं, ह्याने ते केलं. पवित्र आत्मा नसतो तो सैतान तुम्हाला पागल बनवत असतो. टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्यामध्ये. टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्यामध्ये. पण समजणं गरजेचं आहे. जर मिसरीला पवित्र आत्मा येत असेल ना, ते अवघड काम आहे. शिवशाप देऊन जर पवित्र आत्मा येत असेल ना, कधीच येत नाही. ज्या दिवशी तोंडातून शिव्या जातील ना, पवित्र आत्मा निघून जाईल, थांबत नाही आणि माणूस प्रॉब्लेम मध्ये पडतो. म्हणून वचन सांगतं प्रियांनो, जेव्हा पवित्र आत्मा येतो ना त्याला सपोर्ट ठेवा. त्याला कधी खिन्न करू नका. रोज त्याच्यासोबत बोला, रात्रीचा बसताना बोला, पवित्र आत्मा माझ्यासोबत बोला. बघा तो बोलतो, तो तुम्हाला शिकवतो तुला काय करायचंय, तुला काय नाही करायचंय. हालेलुया. हे खूप महत्त्वाचं आहे समजणं. आपला परमेश्वर असा तसा नाही. जुन्या करारामध्ये जर चुका केला ना तर परमेश्वर डायरेक्ट मारून टाकत होता. किती जणांना माहिती? जो मोशे इस्रायलच्या लोकांना सोडवण्यासाठी गेला होता, बायबलचं वचन सांगतं उलटान शाळेमध्ये परमेश्वराने मोशेला काढून जिने मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बायको हुशार होती. त्या बायकोने काय केलं? वचन सांगतं बायकोने मुलाची सुटका केली आणि परमेश्वराला माफी मागितली. त्या बायकोमुळे तो मोशे वाचला. प्रत्येक बाईचं काय काम आहे? आपलं घर वाचवणं, आपला परिवार वाचवणं, आपल्या परिवारासाठी निरंतर प्रार्थना करणं. स्वयंपाक पटकन आवरून घरची स्त्री सिरियल बघत नाही बसली पाहिजे. म्हणून बघा वचन सांगतं, मग शमूएलने तेलाची शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. आज परमेश्वर म्हणतो मी तुला पवित्र आत्मा देणार आहे. आज परमेश्वर म्हणतो मी तुला पवित्र आत्मा देणार आहे. तुझी तयारी आहे का? मला वाटतं इथं कुणाचीच नाहीये. मला वाटतं इथं कुणाचीच नाही. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं तुझ्या मुखाने बोलशील तरच तुला मिळेल. हात वर करून नाही मिळणार. तो परमेश्वर म्हणतो आज मी तुला पवित्र आत्मा देईन. तुझी तयारी आहे का?
पुढच्या रविवारी घ्या देवाचा अभिषेक. आज नका घेऊ. आज जरा सुस्ती आली असेल तर आज नका घेऊ. थोडेसे डोळे सगळे काही लोकांची उघडलेली दिसते. झोपा आलेलं मी नाव नाही घेत पण सर्वजणांना समजून द्या. माझं लक्ष प्रत्येकाकडे. हे वचन आहे ना वचन. हे वचन हे इतकं जबरदस्त आहे ना की तुमच्या हृदयामध्ये गेलं नाही पाहिजे म्हणून सैतान तुम्हाला चाललं. आणि ती जोरात बोललो की असं करू नका. हे वचन मला मध्यरात्री बसून परमेश्वर देतो. मी दिवसा नाही बसत. मी रात्रीचा बसतो आणि तेव्हा परमेश्वर मला या वचनाचं एक प्रगती करतो. तुम्हाला रिसीव्ह करता येईल, ग्रहण करता येईल तेवढं ग्रहण करा. नाहीतर मग झोपा काढून काही फायदा नाही. हालेलुया. हा सैतान जे मुलगे येतात ना तो सैतान ऐकू नको. कारण या वचनामध्ये एक बीज आहे आणि ते बीज जर तुमच्या हृदयात गेलं ना तर ते प्रतिफळ घेऊन येणार आहे. म्हणून तो सैतान म्हणतो हळूच तुम्हाला पाठी बांधतो. असं असं नाही का बोल जातो जेव्हा झोपी तेव्हा करायचं हे सैतान नाही सूचना. हे वचन माझं आहे. या वचनाने मी प्रतिफळ मिळवणार आहे. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झोपू नका. परमेश्वराचं वचन सांगतं अरे निद्रस्ता उठ प्रकाशमान हो. तुझा प्रकाश तुझ्या माझं वचन आहे तो प्रकाश येतोय त्याला ग्रहण करा. रिसीव्ह करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पण आता मला वाटते पुढच्या रविवारी गेलो त्याच्या पुढच्या रविवारी आपण तेलाची मीटिंग घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला छोटे छोटे तेलाच्या बॉटल्स दिल्या जातील. ठीक आहे. जसं वचन सांगतं ना इथं काय सांगितलंय शेंगामध्ये तेल घेऊन त्याचा अभिषेक कर. हालेलुया. तर हे तुम्हाला सांगायचं नाही जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आणि खरंच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येऊ इच्छितो आज प्रत्येकाने आपलं हृदय खोला. हृदयाचं द्वार खोला आणि बोला परमेश्वराला माफी मागा. इकडे झालेल्या पापाची अपराधाची क्षमा आणि त्याच्या हृदयात दे. परमेश्वराचं वचन आहे की पहा मी दार ठोकत आहे. मी दाराजवळ उभा आहे. परमेश्वर म्हणतो मी तुझ्या हृदयाचं दार ठोकतोय आणि तुझ्या मुखाने बोल की प्रभू माझ्या हृदयात. आणि जेव्हा तो पवित्र आत्मा येतो ना खूप अद्भुत काम होतं. मला हे आज हे कोणी शिकवलं. मला वचन येत नव्हतं. मला गीत गायला येत नव्हते. सूर्याला काय मला जमत नव्हती. मी एका कोपऱ्यात बसायचो काय वाचायचं. ज्यावेळेस मी वचन वाचायला सुरुवात केली अशक्तपणामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला हात धरायला लावतो. आणि वचन सांगतं तो पवित्र आत्मा तुम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान शिकवतो. मी प्रार्थना करत राहिलो प्रभू मला वचन काय. मी फक्त वाचायचो समजत नव्हतं. मी एका पास्टरकडे जायचो. मला ते बोलले की तुला बायबल स्टडी लावायची गरज आहे. आणि मी काम करायचो. मला वेळ भेटत नव्हता. आधीच पहिल्या काळामध्ये माझ्यावरती दारू पिऊन कर्ज झालं. त्या कर्जानं बाहेर निघलो. परमेश्वरामध्ये चाललो. काम करत होतो. रिक्षा चालवत होतो. आणि बायबल स्टडीला जाणार कधी खूप इच्छा होती. बायबल स्टडी करायची. बायबल स्टडी करायची. पण ज्यावेळेस मी रडायचो की प्रभू मला पण तू सेवा म्हणून उभा कर. मला पण प्रभू वचन सांगायचे. मला पण तू शिकव. पवित्र आत्मा मला तुम्ही शिकवा. आणि त्याच्यानंतर पवित्र आत्म्याने मला हळूहळू हळू प्रत्येक वचन शिकवलं. मग कुठेतरी मला गीत गायला लागलं. आणि मग मी गीत गायला लागलो. बायबलचं वचन सांगतं माझ्या नावाने तुम्ही भूते काढता. अन्य भाषा बोलता. मी प्रार्थना करत गेलो. मी प्रार्थना करत गेलो. प्रभू मला अन्य भाषेचं ज्ञान आणले. आणि वचन सांगतं जो अन्य भाषा बोलतो तो गूढ गोष्टी परमेश्वरासोबत बोलतो. तुमची मराठी सैतानाला माहिती आहे. तुमची मराठी भाषा सैतानाला माहिती आहे. तुम्ही म्हणता प्रभू
मी इंटरव्ह्यूला चाललोय बरं का, हा मला पास कर. सांगितलं अच्छा इंटरव्ह्यूला चाललाय नापास. मला तुम्ही प्रश्न करतो पास्टर साहेब मला अन्य भाषा येत नाही करू. अरे माघा म्हणजे मिळेल, हा माघा म्हणजे मिळेल. मला पण येत नव्हतं, मी मागत होतो उपवास केले, प्रार्थना केला, प्रभू मला पण अन्य भाषा पाहिजे, प्रभू मला पण अन्य भाषा पाहिजे. मागत होतो आणि अचानक एक दिवस आलाच. मला समजलं नाही काय झालं. बोलत गेलो आणि ते पास्टर मला म्हणले आणि पहाटे आम्ही नाईट करायला बसलो होतो आणि मग ते पास्टर मला म्हणले कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रदर, अन्य भाषा आली. हालेलुया. या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि जेव्हा पवित्र आत्मा येतो ना तोच तुम्हाला शिकवतो तुला प्रार्थना कशी करायची. तोच पवित्र आत्मा सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा एक टीचर, तुमचा एक शिक्षक बनतो. लहानपणी आपण शाळेत जायचो, शाळेत गेल्यावरती शिक्षक आपल्याला शिक्षकांनी शिकवलं आपल्याला. पण जर आपण प्रभूमध्ये आहोत तर आपला शिक्षक एकच आहे, तो म्हणजे पवित्र. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज किती जण तयार आहेत पवित्र आत्म्याचा अभिषेक करायचा. हालेलुया. आपले मित्र